भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आपल्यासोबत आहेत. नवनाथजी, फोटो बरंच काही सांगून जातोय. नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे या दोघांच्या मध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील बसलेले दिसत आहेत. जर सत्तेचं समीकरण हे होत असेल, भाजपला दूर ठेवलं जात असेल, तर भाजपचा स्टँड काय असेल? भारतीय जनता पार्टीला कुठेही दूर ठेवलं जात नाही. उलट कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार येणार आहे आणि या सरकारला जर का नवनाथजी, जर पाठिंबा भाजप देणार आणि असेल, शिंदे सेनेचं सरकार येणार असेल तर मग मनसेची आवश्यकता काय? किंवा ठाकरे सेनेचे जे 4 जर आपण नगरसेवक सध्या सहकारी नॉट वाढवले, रिचेबल आहेत, त्यांचं काय? कुठलीही संख्याबळ वाढवलं, भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं गणित हे संख्याबळ वाढवण्यावर असतं, संख्याबळ कमी करण्यावर असतं. तुम्हाला आठवत असेल तर राज्यामध्ये जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टी याने एकनाथ शिंदेना स्पष्ट बहुमत होतं. असं असताना देखील अजितदादा आमच्या सोबत आले आणि आम्ही त्यांचं स्वागत केलं. आता देखील कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय नवनाथजी, जनता तेव्हा अजित पार्टी पवार सोबत शिवसेनेला येण्यामागची कारण काय होती सगळ्यांना माहिती आहे. पण आता आपला विषय कल्याण डोंबिवली महापालिकेचा आहे. तुमच्याकडे 50 नगरसेवक आहेत, यांच्याकडे 53-54 आहे. मग आवश्यकता काय? इतकी मोठी संख्या जर तुमच्याकडे येतं, जर सगळेच सोबत येत असतील तर विकास जास्त करता येतो, लोकांची कामं चांगली करता येते. हेच त्याच्या मागचं धोरण आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्रच आहे आणि त्याच्यामध्ये जर का मनसे सहभागी होत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला देखील वाईट वाटायचं कारण नाही, विरोधकांना देखील वाईट वाटायचं कारण नाही. मनसे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मनसे हिंदुत्ववादी पक्ष आहे, हिंदुत्वादाचा अजेंडा घेऊन सातत्यानं पुढे जातं. दुर्दैवानं त्यांनी उभाटा गटासोबत युती केली होती. आता त्यांना उपरती होऊन ते जर का शिवसेनेसोबत येत असतील, भारतीय जनता पार्टी सोबत येत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचा विकास, आपल्याला 4 कामं चांगली करता येतील, यासाठीच मनसेनं स्थानिक पातळीवर का होईना पण महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला. हे अतिशय योग्य निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो. नवनाथजी, तुम्ही आता काही वेळापूर्वी राज्याचं उदाहरण सुद्धा दिलं. राज्य आणि महापालिका ही दोन्ही ठिकाणी ही अशा सगळ्या घडामोडी यापुढे सुद्धा घडताना दिसतील. अभी तो सुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या. म्हणजे फोडाफोडीचं राजकारण प्रत्येक ठिकाणी घडताना दिसेल. याला फोडाफोडीचं राजकारण अख्ख्या मनसेने पाठिंबा दिलाय. कुठेही मनसेचे नगरसेवक फोडलेले नाही. संपूर्ण ठाकरे सेनेचे मनसेने 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. ते मला माहित नाही, परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी संपूर्ण जी काही मनसेची टीम निवडून आली त्या सगळ्यांनी पाठिंबा दिला. इथं फोडाफोडीचा प्रश्नच येत नाही. ठीक, तुम्ही जसं म्हणताय की आगे आगे देखो होता है क्या, तर सगळ्यांना खरं तर त्याचीच आता प्रतीक्षा आहे. धन्यवाद नवनाथजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल.